मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध केला आहे। याबाबतचे निवेदन परभणी जिल्हाधिकारी यांना 6 डिसेंबर रोजी देण्यात आले। नव्या संरचनेत परभणी जिल्हा वगळून नव्याने संरचना करावी, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करू नये अशी मागणी केली आहे। यावेळी परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्तीपीठ महामार्गाचे बाधित शेतकरी परभणी जिल्ह्यातील आम्ही आज इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो। मग आम्ही आता एवढा विरोध करून आजपर्यंत आम्ही धरणे आंदोलने केली। शेतकऱ्यामध्ये खूप संतप्त भावना आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत शासनाला आमच्या जमिनीवर 1 इंचही पाऊल ठेवू देणार नाही ही आम्ही सगळ्या परभणीतल्या शेतकऱ्यांनी शपथ घेतलेली आहे। आणि शासनानं जर आमच्यावर काय अन्याय जर करायचा प्रयत्न केला तर आमचं रक्त सांडलं तरी हरकत नाही, पण शासनाला आम्ही कुठं 1 इंच जमीन देणार नाही।